शेवटी भक्ती मार्गाचं स्वरूप हे आपल्या जीवनामध्ये आवश्यक असतं. परंतु दुर्दैवाने या सगळ्या उत्सवाचा परिपाक, या सगळ्याचा शेवट मात्र आपल्या नशिबात येत नाही, त्याचं फळ आपल्याला लाभत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचं परिमार्जन, त्याचा शेवट कसा करायचा हे आपल्याला माहीत नसतं. आपण काय करतो की धर्म परंपरा, धर्म कार्य याचं प्रामाणिकपणे मार्ग स्वीकारतो, परंतु हे स्वीकारल्यानंतर त्याचा शेवट कसा असला पाहिजे. एखादा सप्ताह उभा केला, सप्त्याला विनापूजन केलं, सप्त्याला मृदुंग पूजन केलं, व्यासपीठाचं पूजन केलं आणि सप्ताह उभा केला. सप्ताह उभा राहिला इथपर्यंत आपली ताकद भरपूर आहे. सप्ताह 7 दिवस चालवला, 7 दिवसाच्या सप्त्यात कार्यक्रमाचा भरगच्च अशी यादी केली, इथपर्यंत आपलं काम चांगलं चाललंय. 7 दिवस अन्नदान केलं, इथपर्यंत काम चांगलं झालं. सप्त्यात काल्याचं कीर्तन उभं केलं, काला राहिला, काला झाला, लोक जेवले, गाव जेवलं, इथपर्यंत आपण सगळेजण प्रामाणिकपणे त्या सप्त्याची सेवा केली. परंतु हा सप्ताह ज्यासाठी घातला, ज्या देवासाठी घातला, त्या देवाच्या भक्ती बरोबरच आपण युक्तिवाद चालू केला, आपण आपल्या अहंकाराची वाढ करून घेतली, आपण आपला मोठेपणा मिळवायला लागलो. किती भारी सप्ताह केला आम्ही, किती खर्च केला आम्ही, किती भक्ती केली आम्ही, आणि इथंच आमचं सगळं वाटोळं झालं. इथून पुढेच आमचं जीवन पुढच्या मार्गामध्ये अडकलं आणि आम्हाला त्या सप्त्याचा फायदा होईना, आम्हाला त्या कीर्तनातूनही काही मिळालं, आम्हाला त्या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमात काही फलित होत नव्हतं. आणि म्हणून आज आपण प्रवचनासाठी निवडलेला विषय परमार्थामध्ये कसं वागावं, परमार्थ कशासाठी असतो, परमार्थाचा फायदा काय, परमार्थाचा परिणाम कुठं व्हावा आणि परमार्थ केल्याने आपल्या जीवनात काय घडतं याच्यासाठी आपल्याला हे चिंतन आवश्यक आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांचा एक अभंग की जो आपण प्रत्येक सप्त्यामध्ये विना उतरवताना वापरतो, त्या अभंगाचं चिंतन आपण प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे. त्याचा वापर आपण करतो पण चिंतन मात्र ऐकत नाही. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग, अकल्प आविष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा न कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग. आता हे 4 चरणाच्या अभंगाचं चिंतन आपण ऐकायचंय. हे चिंतन ऐकल्यानंतर इथून पुढे जे काही तुम्ही धर्म कार्य कराल, जे काही पूजापाठ कराल, जे काही उत्सव कराल, जे काही सप्ते घालाल, जे काही परंपरा तुम्हाला तुमच्या वाट्याला सेवा येणार आहे ती सेवा कराल. त्या सेवेनंतर प्रत्येक वेळेस या अभंगाचं चिंतन समजून घेऊन त्याप्रमाणे जीवनात बदल करा, तर तुमचं प्रत्येक धर्मकार्य यशस्वी होईल. अन्यथा या धर्मकार्यातून फक्त तुमचा वेळ पैसा वाया जाईल, प्रत्यक्ष तुमच्या जीवनावर कुठेही कोणताही परिणाम दिसणार नाही. आणि म्हणून पहिलं चरण सांगतं, अकल्प आविष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. आता हरी म्हणजे भगवंत, हरी म्हणजे देव, हरी म्हणजे खंडोबा, हरी म्हणजे म्हसोबा, हरी म्हणजे विठोबा, हरी म्हणजे जो कोणी देव तुम्ही भजला त्याचं नाव आहे हरी. आणि जो भजन करतो, जो देवाची भक्ती करतो, तो कोण झाला? हरीचा दास झाला. दास. आम्ही कोण आहोत? दास आहोत. दास. दास म्हणजे सेवेकरी आहोत. आम्ही किती दिवस सेवा केली आणि किती मोठी सेवा केली तरी आम्ही कोण होऊ शकत नाही? आम्ही हरी होऊ शकत नाही. जरी तुम्ही तिथं बसले आणि जरी मी इथं बसलो, तुम्ही कोण आहात? हरीचे दास आहात. मी कोण आहे? हरीचा दास आहे. दास हा शब्द आमच्यामध्ये जोपर्यंत कायम आहे तोपर्यंतच आम्ही देवाचे आहोत. आम्ही जर का
या शब्दात बदल करून एक दिवस स्वतःला देव समजायला लागलो, देवाच्या अवस्थेला जायला लागलो. आम्हाला असं वाटायला लागलं की मी आता काय देव झालो काय. लोक मला जर देवाच्या नावाने स्तुती करायला लागले की फार भारी आहेत तुम्ही, फार हुशार आहेत तुम्ही, तुम्ही देवच आहात, तर याच्यासारखा मूर्ख जगात दुसरा कोणी नाही. देव देवाच्या जागेवर आहे, आम्ही त्याचे दास आहोत. आणि म्हणून देवाच्या दासाला, हरीच्या दासाला नामदेव महाराज या भंगामध्ये सांगतात की त्यांच्या आयुष्यात अकल्प आयुष्य व्हावे. आता हे अकल्प म्हणजे काय असतं, तर कल्प, कल्पना. कल्पना आपण म्हणतो, एखाद्या मुलीचं नाव कल्पना ठेवतो, एखादा उपक्रमाला कल्प असं म्हणतो. कल्प, एखादं झाड असं जगामध्ये असतं की जे झाड तुम्ही मागाल ते फळ देतं, त्याला आपण कल्पतरू म्हणतो, कल्पतरू म्हणतो. पण भक्ती मार्गामध्ये कुठेही कल्पनेला वाव नाही. का मी देवाची भक्ती करीन, मग देव मला प्रसन्न होईल, मग देव मला पाहिजे ते देईन, मग मी देवाला मागन, मला एवढे पैसे पाहिजे, मला एवढी प्रॉपर्टी पाहिजे, मला एवढा भाव पाहिजे, मला एवढं काम पाहिजे, मग ते देव मला देईन. ही काय झाली, कल्पना. कल्पना की मी अभ्यास करील, मी अभ्यास करून चांगले मार्क पाडेल, मग चांगले मार्क पडले की मला चांगली नोकरी लागेल, चांगली नोकरी लागली की मला चांगला पगार मिळेल, मला चांगला पगार मिळाला की मी श्रीमंत होईल. ही सगळी झाली कल्पना. कल्पना आणि वास्तव याच्यातला फरक थोडासा आम्हाला समजण्याची गरज आहे. कल्पना प्रत्येक वेळेस पूर्ण होते असं नाही. कल्पनेचा विषय कल्पनेच्या जागेवर असतो.